सोहम, कोणाचा फोन आला असेल ग? काय माहिती, पण तो परत आलाय त्या दिवसापासून हे होत आहे. एखाद्या अननोन नंबरवरनं फोन येतो. सोहम प्रचंड अस्वस्थ होतो, माझ्यापासून लांब जातो, माझ्यासमोर तो फोन घेत नाही आणि लांब जाऊन फोनवर बोलतो. इतकं नक्की माहितीये की हा जो कुठला नंबर आहे ना, ही फोन करणारी व्यक्ती आणि सोहमचं हे आत्ताचं वागणं याचं काहीतरी कनेक्शन आहे. आपल्याला शोध घ्यायला हवा त्याचा. काय सोहम, फोन उचलायला एवढा वेळ? काय पप्प्याचं भूत तुझ्या मानेवर बसलं की काय? काय काय म्हणालात तुम्ही? अरे असंच असतं, जेव्हा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो ना, तेव्हा त्याचं भूत येऊन आपल्या मानगुटीवर बसतं. म्हणजे आपलं मन असतं ते, आणि तेच आपल्याला खातं. तू काय पट्टीचा गुन्हेगार नाहीयेस ना. आज खून केला आणि उद्या विसरला. तुझ्या मनात खुनाचे विचार घोळत राहणार आणि तुला पप्प्याचं भूत दिसणार. द्वितीय पाटी ब्रह्म राक्षस, तसं आहे ते. हे सांगायला फोन केला होता तुम्ही? नाही रे, कंप्लेंट करायला फोन केला. ती तुझी आई किती चुरू 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 बोलते, आणि तो राजे त्याचा अजून माज उतरलेला दिसत नाही. त्याला कशाला परत दिलंस रे सगळं? मला द्यायचं होतं ना तुझ्या पप्पाला. मी सांभाळलं असतं ना सगळं. ती तुझी आई जाम डोक्यात गेली आहे माझ्या. माझ्यासारखा राजपिंडा समोर असताना सुद्धा ती त्या राजेच्या मागे लागते. मी कुठे, तो कुठे, हे तरी तिला समजलं पाहिजे ना. तिने किती मोठी चूक केली आहे हे तिला कळायलाच पाहिजे. झालं असेल तर ठेवतो मी फोन. ए थांब, फोन असाच चालू ठेवायचा आणि घरात जायचं. ती आहे ना घरात? आहे रे घरात. मला माहिती आहे ना. आज जा आणि तुझ्या पप्पाच्या अपमानाचा बदला घे. म्हणजे काय काय करायचंय मी? आता बदला कसा घ्यायचा हे पण मीच शिकवायचं तुला. काहीही कर, पण मला तिच्या रडण्याचा आवाज ऐकायचा आहे. तो ऐकेपर्यंत आज रात्री मला शांत झोप लागणार नाही. का करताय तुम्ही असं? मला नाही त्रास द्यायचा आहे तिला. हे बघा, तुम्ही मला काही सांगा, मी करायला तयार आहे. मला शिक्षा द्या, पण प्लीज तिला काही नाही. मला तुझ्या आईला रडवायचंय आत्ताच्या आत्ता. आता तू जातोस का मी जाऊ पोलीस स्टेशन मध्ये? हे बघा, प्लीज असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या. त्याने माझ्या मनाला शांती नाही मिळणार सोहम. एक तर तू तिला त्रास दे, नाहीतर मी देईन. आणि मी दिलेला त्रास कसा असेल हे सांगता येणार नाही. तू ओळखतोस ना मला. मग आता तू ठरव काय करायचं ते. ऑलरेडी मी आईला इतका त्रास दिलाय. आता कुठे बरं वागायचं ठरवलं तर काठेकोरच्या जाळ्यात अडकलं. काय करू कळत नाहीये. सोहम, हे माझ्या बबड्या, ऐकतोयस ना? फोन स्पीकरवर टाका. मलाही आसावरीच्या रडण्याचा आवाज ऐकायचा आहे. असं ठीक आहे, ऐक. पाहिलं? आता तरी पटलं का तुम्हाला माझं बोलणं?
ज्या गोष्टींचा दाखला देऊन तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होतात ना की सोहम आता सुधारलाय, तो बदललाय, ती सगळी सोहमची नाटकं होती. आपण त्याला माफ करावं, सगळं पूर्वीसारखं व्हावं म्हणून करतोय तो हे सगळं. सोहम माझा पोरगा आहे. माझ्या इतकं चांगलं त्याला दुसरं कोणी नाही ओळखू शकत. माझं चुकलं, माझे संस्कार कमी पडले, माझे संस्कारच कमी पडले. पण एक गोष्ट आता तुम्ही दोघंही लक्षात ठेवा. आता पुन्हा तू सोहमशी बोल, सोहमला माफ कर, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. या गोष्टीचा आग्रह तुम्ही दोघंही मला करणार नाही आहात. कारण माझ्यासाठी सोहम हा विषय आता संपला. शांत हो. बाहेर कोणीतरी आलंय वाटतं. कोण असेल? पोलीस नसते. हळू बोल, हळू बोल. आणखी नाही ते. लप लप. कोण असेल? कुठे लपू? कुठे लप? इथे कसं लपणार? का मागे लागलास तू आमच्या? सुखाने जगू दे आम्हाला. तुझ्या धमक्यांना घाबरणार नाहीये मी. तुला जे करायचंय ते कर, पण मी माझ्या आईला त्रास नाही देणार. कळलं तुला? तुझ्यासारख्या माणसाची मदत घेतली ना, हीच मोठी चूक केली मी. गोड गोड बोलून तू मला फसवलंस आणि आता माझा वापर करून तू माझ्या आईला जाळ्यात फसवायला निघालास. असं कधी होणार नाहीये. माझी आई अभिजित सरांबरोबर खुश आहे आणि तुझ्यासारख्या फालतू माणसाला ना ती आजूबाजूला फिरायला पण देणार नाही. माझ्या आईचा पिछा सोड आता, नाहीतर. काय रे? मार मला, मार. मला मारून काहीच उपयोग होणार नाही. माझ्या एका क्लिकवर हा व्हिडिओ एका क्षणात तुझ्या आईकडे पोहोचेल. आता तूच सांग ना, तुला काय आवडेल? आधी आई की आधी पोलीस? माझ्या बबड्याने खून केलाय हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला किती त्रास होईल. पोलीस तुला अटक करतील, तुला फाशी होईल, तेव्हा तिला जास्त त्रास होईल. बिचारी असावरी. तुला काय मी मूर्ख वाटलो? हा, माझ्याकडे काय व्हिडिओची एकच कॉपी आहे? माझ्या माणसांकडे हा व्हिडिओ केव्हाच पोहोचलाय. फक्त पोलिसांकडे पोचायचा बाकी आहे. तू हा व्हिडिओ डिलीट करून काही होणार नाहीये, कारण डिलीट करणं फक्त माझ्या हातात आहे. मला हवंय ते तू मिळवून दे, तुला हवंय ते मी मिळवून दे. माझं बबड ते नको नको रडू. तुझा पप्पा आहे ना,
घे घे. हे काय? बघ, उघडून बघ. हा मोत्याचा हार. ह्या सोन्याच्या बांगड्या. बघ, ती साडी बघ. अरे बघ ना, माझा आवडता रंग आहे. कशी आहे? आवडली ना? हे सगळं मी माझ्या राणीसाठी घेतलंय. राणी म्हणजे तुझी आई. आईला हे सगळे दागिने आणि साडी नेसायला सांग. तुझ्या आईवर ही साडी इतकी शोभून दिसेल सांगतो. कारण हा रंग आहे ना, तो माझ्या आवडीचा रंग आहे. आता तिने ही साडी नेसली आणि दागिने घातले की तिचा एक फोटो काढून माझ्या मोबाईलला टाकायचा. जास्त विचार करू नकोस, कारण तुझ्या हातात आता काहीच नाहीये. मी जेवढं सांगेन तेवढंच तुला करायचंय. तू आता कठपुतली बावली आहेस, पपेट. आणि तुझ्या नाड्या माझ्या हातात आहे. आता हे सगळं घ्यायचं आणि निघायचं. अजून एक रात्र तुला तुझ्या फॅमिली सोबत घालवायला मिळेल. आजची रात्र हा व्हिडिओ मी नाही देणार पोलिसांना, पण उद्या सकाळी 10च्या आत तुझ्या आईचा या साडीतला फोटो माझ्या मोबाईलवर आला पाहिजे. माझे डोळे केव्हापासून आसुसलेत रे, तिला असं छान शृंगार केलेलं पाहायला. किती रे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दलचा राग, हं? पण तू हा राग माझ्यावर नाही काढू शकत. घरी जा, आईवर बायकोवर हा राग काढ. पुन्हा पहिल्यासारखा वाग. हं? जा, उठ. उठ ना. चला 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 चला, उठा उठा. आत्ता उशीर नाही करायचा. उठा. सकाळी 10च्या आत, नाहीतर मी पोलीस स्टेशनला. चला निघा.
बबड माझं ते. कुठे गेलायस यार सोहम तू? आजोबा जर आता उठले, त्यांना जाग आली तर मी त्यांना काय सांगू तू कुठे आहेस? सोहम, कुठे होतास तू? अरे मी कधीपासून वाट बघते तुझी. हे सोहम, सोहम काय झालंय रे? सोहम, मला माहितीये तू आज जे काही केलंयस ते तू मनापासून नाही केलंस. आईंशी असं वागण्याचा तुलाही खूप त्रास झालाय. तू हे सगळं का करतोयस मला माहित नाही, पण माझी खात्री आहे की काहीतरी तुझी बाजू असेल त्यामागे. तू कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेस का रे? घे चहा, घे चहा. शांत झालास? मला आता सगळं नीट सांग. त्या पोराला तू धक्का दिलास, तो खाली पडला, पुढे काय झालं? काही नाही, मी धक्का दिला, तो खाली पडला आणि त्यानंतर तो हल्लाच नाही. त्याचा माणूस जाऊन त्याला चेक करायला लागला तर त्याने सांगितलं तो श्वास नाही घेत आहे, ऑलरेडी मेला होता. त्या लोकांनी पोलिसांना इन्फॉर्म नाही केला? तो म्हणाला पोलिसांना इन्फॉर्म केलं तर पोलीस येतील आणि तुला अटक करतील. तो मला म्हणाला तू तिकडून पळून जा. त्याची माणसं पण खूप चिडली होती माझ्यावर आणि ते सगळे माझ्या अंगावर धावून आले. मला खूप भीती वाटत होती सर. मी घाबरून पळून गेलो तिकडून. नाही, पण मला एक कळत नाही, तो पोरगाचा काटेकोरचाच होता ना तो, आणि काटेकोरनीच तुला तिथून पळायला सांगितलं? तो नंतर काटेकोर तुला भेटला नाही? तरी काही त्या पोराबद्दल सांगितलं नाही? नाही, काही बोलला नाही तो. पण तो आता मला फोन करून ब्लॅकमेल करतोय. ब्लॅकमेल करतोय का? हो, तो सांगतोय मी जे काही सांगेन ते सगळं ऐक ना तर तो व्हिडिओ पोलिसांना देईल. कसला व्हिडिओ? जेव्हा हे सगळं घडलं ना तेव्हा त्याच्या मुलाने हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय आणि आता तो मला पोलिसात ते व्हिडिओ रेकॉर्डिंग देईल अशी धमकी देतोय. नाही, पण ते रेकॉर्डिंग करण्याचं कारण काय? असं काही होणार आहे ते पोरांना माहित होतं का? मला नाही वाटत सर, सगळं अचानक घडलं. रेकॉर्डिंग केलं कशाला? हे असं काहीतरी होणार आहे त्यांना माहित कसं असेल पण आधीपासून? नाही, हा काटेकोर एक नंबरचा हलकट माणूस आहे. माझी खात्री आहे हे अचानक काही घडलेलं नाही, त्यांनी मुद्दाम घडवून आणलंय. मधू, हा आले वहिनी. हा ताई, काही नाही, थोडं सामान संपलं होतं ते घेऊन आले. हे जरा लावून ठेवायचं आणि जरा माझी पर्स ठेवशील का तिकडे? मधू कशाला? मी ठेवते ना. हॅलो, कसे आहात बाबा? बोला, काय म्हणताय? आजोबा काय होतंय? पाणी देऊ? सावरी, माझ्या चिन्ह काही होत नाही. तुला एकदा फक्त बघायची इच्छा होती. बाबा, बाबा काय झालं? काही कळत नाहीये. तोंडाची चव गेलीये, पाणी पिऊ शकत नाही मी. किती दिवसांचा खेळ आहे फक्त देवालाच माहिती. बाबा असं बोलू नका हो तुम्ही. असं काय करताय? काय झालं नक्की? मला कल्पना आहे आपल्या माणसाबद्दल असं ऐकणं खूप जड जात माणसाला, पण काय करू? सत्य कधी लपतं का? बाबा तुम्हाला इतकं बरं नाहीये? आपण शुभ्रा कशी मला काहीच बोलली नाही?
मीच तिला सांगितलं होतं, म्हणलं माझी आई तिला फोन करू नकोस, शपथ घातली होती मी तिला. मी आता चाललोय बरं का. मला तुला ये असं म्हणणार नाही, तू येणार नाहीस ती कल्पना आहे मला. कुठे घेऊन झाली ठेव त्याचं. बाबा काय, मी कुठे काय घेऊन चालले? तुला नाही ग, ते सटवाईला म्हणतोय मी. सटवाईला? सटवाई ग, माझ्या पाचवीला काय लिहून गेली मला काही कल्पनाच नाही. ती माझी आणि माझ्या लेखाची गाठभेटच होत देत नाहीये. बाबा असं नका बोलू हो तुम्ही. बाबा तुमच्या पुढे मला काही मोठं नाहीये, काही महत्वाचं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच येते तिकडे. मी येते तुमच्यासाठी. फोन ठेवला काय? आजोबा शी इज कमिंग. येस पाठवलं तुला, म्हटलं तुला एक फोन केला की धावत पडत येईल म्हणून. येते ती. शी इज कमिंग. आजोबा हे रॉंग आहे, तुम्ही चीटिंग केलंय. अहो तुम्ही टेन्शन केवढं दिलं आईंना, त्या टेन्शन मध्ये आता ते घरी येणार. तुम्हाला माहितीये घरी येणार त्यांना कळणार काही झालेलं नाही, ते किती चिडतील, ते तुमच्यावर पण चिडणार आहेत. ते पुढचं पुढे बघू, घरी आल्यानंतर काय होईल ते बघू. पण मी पैसे जिंकलेलो आहे, मला 1000 रुपये दे. 1 रुपयाही देणार नाहीये मी तुम्हाला. हो चीटिंग केली आहे तुम्ही. तुम्ही आईशी हे असं बोलणार हे सांगितलं होतं मला म्हणालात एक फोन करतो आणि तिला परत आण. एक फोन केला आली का ना घरी, येते ती. आता काय बोलायचं ठरलेलं नव्हतं. होतं का ठरलं? नव्हतं ठरलं. तू 1000 रुपये काढ. नाही तुम्हीच द्या मला पैसे. तुम्ही आईना हर्ट केलं त्यासाठी मला पैसे द्या. दिस इज कॉल्ड चीटिंग. नो तुम्ही चीटर आहात. तुम्ही आधी चीटिंग केली आहे. मला खायचंच नाही. खाऊन झालंय तुमचं ऑलरेडी. अगं थांब. कधीपासून वाट बघत होतो तुझी. किती वेळ लावला यायला. तुझ्या पायी त्या पोराला किती त्रास झाला माहितीये. तू केव्हाच यायला पाहिजे होतं. मला पण वाट बघायला लावलीस ना. असू दे. कसा आहे राजे, तुझा बबड्या माझं प्याद होतं प्याद. त्याचा वापर करून तुला इथपर्यंत आणलंय. आता मजा येईल. ये बस अभिजित बस. मी ते बसायला आलो नाहीये, तुला एवढंच सांगायला आलोय. सोहम पासून, आसावरी पासून, माझ्या संपूर्ण कुटुंबापासून लांब राहा. यापैकी एकालाही तुझ्यामुळे त्रास झाला ना, मला चालणार नाही. चालणार नाही म्हणजे आता तुला काय चालतं, तुला काय नाही चालत याचा विचार करत मी जगायचं. जमणार नाही. चल चालतं. काटेकोर प्रेमाने सांगतोय ते ऐक. आता माझ्या लग्नात तुला काय करायला लावलं होतं आठवतंय ना? अगं बाई, तुला वचन दिलं होतं ना, आपल्या लग्नात याला अत्तर शिंपडायला ठेवीन. मी आता निघालो तर चालेल का? नाही, सगळे पाहुणे जाईपर्यंत अत्तर टाकत होतो. त्यांना अत्तर खूप आवडलं. चांगलंच आठवतंय. तोच अपमान मी तुला व्याजासकट परत करणार आहे. त्याचे भोग भोगावे लागणार आहेत तुला. चल, तुला एक संधी देतो. कर निवड. मुलगा की बायको? म्हणजे हे बघ, त्या सोहमच्या हातून खून झाला आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आता जर मला आसावरी मिळाली नाही तर मी पोलिसात जाईन. आणि ते पोरग तुला आत्ता कुठे आपलं मानायला लागलंय. आता तू ठरवायचं बाबा, पोरगा की आसावरी. काटेकोर
शांत हो, शांत हो. एकतर त्या सोहमच्या हातून खून झालाय, दुसरा खून तुझ्या हातून नको व्हायला. नाहीतर घरातली सगळी पुरुष मंडळी जेलमध्ये. मग घरातल्या बायकांकडे बघणार कोण? काळजी करू नको, मी आहे ना, मी धीर देईन त्यांना. का करतोयस हे सगळं? काय हवंय तुला? आसावरी. आता तूच मला आसावरी मिळवून दे. म्हणजे तू आसावीला सोडून दे, मग ती रडत रडत माझ्याकडे येईल. मग तिला दुःख होईल, मी माझा खांदा देईन. ती रडेल तर मी तिला सावरेन, आधार देईन. कारण आसावरीच्या आयुष्यात फक्त मी असेल. काटेकोर, आसावरीचं नाव जरी घेतलंस ना, आई गो, किती ते प्रेम. बरोबर आहे. असा तू आसावरीला सोडणार नाहीस. आणि ते पोरग काय तुझं स्वतःच आहे? त्याच्यासाठी तुझा जीव का तुटेल? आणि त्याच्यासाठी तू आसावरीला का सोडशील? काय तू त्याचा बाप आहेस? वडील असणं हे किती महत्वाचं आहे हे मला आज कळतंय. तर मला तुम्ही असेच वडिलांच्या नात्याने माझ्या आयुष्यात कायम हवे आहात. जाऊ दे, त्या पोराचा बळी जाऊ दे. एक लक्षात ठेव, जर ते पोरग गेलं तर आसावरी सैरभैर होईल, ना तुला ना मला. अरे म्हणजे प्रश्नच मिटला. ना तुला ना मला घा. चल चल घरी जाऊन विचार करतात, बघूया. ये ये ये. भाई ये किती आदर्शासारखं खातोयस तू. मेला असे लक्षात आहे ना? आणि भूतात मला एवढी भूक लागत नाही. अहो साहेब, काय चेष्टा करता? अहो कंटाळा आला इथे राहून राहून. अहो एकतर कोणी आलं तर तुम्ही मला बाहेर पण येऊ देत नाही, आवाजही कसला करू देत नाही. असं वाटतं उगाच तुम्हाला हो बोलले या प्लॅनला. ए तू ह्या प्लॅनचा भाग आहेस. तुला किती पैसा मिळेल याचा विचार कर. गावचं घर बांधायचं ना? हो साहेब. मने आला त्याला थोडं ठेव. अभिजित राजे. या या या. मग झाला का निर्णय? काय ठरवलंस? मुलगा की बायको? मला वाटतं तू तुझ्या मुलाला वाचवावंस.
आणि मला माझी बदामची राणी देऊन टाकावीस आसावरी. काटेकोर तुला वाटलं असेल आसावरी हा माझा विकनेस आहे. लक्षात ठेव, आसावरी हीच माझी ताकद आहे. पण बबड्या आसावरीचा विकनेस आहे ना, आणि तो माझ्या मुठीत आहे. आता मला माहितीये तू कसला विचार करतोयस. तू हाच विचार करतोयस ना की काय आयडिया करू मी आसावरीला सोडायला. मी देतो आयडिया. तशी वाईट वाग म्हणजे तिच्या मनात तुझ्याबद्दल राग निर्माण होईल. तिला त्रास दे, तिला इतका छळ की ती तुला सोडून स्वतःहून माझ्याकडे येईल. काय झालं, नाही आवडली आयडिया? ठीक आहे, माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आता लगेच दाखवतो. काटेकोर कोणाला पाठवतोयस? पाठवला, आला. उजळणी करायला पाठवलाय हा व्हिडिओ. घरी जा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा आणि मग मला तुझं उत्तर दे. जा 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 आता जा. लगेच थांबायचं नाही, ते लवकर उत्तर कळवायचं काय. पप्या, ये सोन्या, ये लवकर बाहेर ये रे. तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फेल गेला असता. साहेब चुकी झाली, परत नाही करणार. पण साहेब मी माझा चेहरा नाही दिसून दिला त्यांना. काय बोलतो? खरंच उपकार केले माझ्यावर, उपकार केले. आसावरी मी आलो ग. अहो मला माहितीये तुम्ही 2दा जाऊन आलात बाहेर, पण एक कराल का माझ्यासाठी? सांग ना. मी ना बालाचं बिरडं केलंय. बाबांना खूप आवडतं. मी डबा भरलाय, जरा देऊन याल का त्यांना? म्हणजे त्यांचं जेवण व्हायच्या आधी त्यांच्याकडे पोहोचेल. हो हो दे. आसावरी, चप्पल चोर, कुणी आहे का घरात? बाबा